काय म्हणतोस चंपक, कुठे गायब होतास तू? बरेच दिवस दिसला नाहीस. मंगेश भाऊ, मी गणपतीसाठी गावाला गेलो होतो. तू ऑरियन प्रो सोल्युशन्स नावाचा एक शेअर सांगितला होता, त्यामध्ये मला 200% रिटर्न्स मिळाला आहे. असाच एखादा शेअर सांग आज पण. हो चंपक, आपण ज्या शेअर्स बद्दल आतापर्यंत चर्चा केली आहे त्यापैकी अनेक शेअर्सनी खूप चांगला रिटर्न दिलाय. आजही तुला अशाच एका चांगल्या कंपनीची मी माहिती देणार आहे. कंपनीचं नाव आहे रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड. ही कंपनी काय करते? चंपक, ही कंपनी स्टेनलेस स्टीलचे भांडे बनवते, पण कंपनी स्टेनलेस स्टीलचे जे प्रोडक्ट बनवते ते कारखान्यांमध्ये वापरले जातात. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड किंवा RPEL ची स्थापना 2022 मध्ये स्टेनलेस स्टील उत्पादन मॅन्युफॅक्चरर म्हणून झाली. कंपनी मेटल शीट्स, वॉशर्स, सोलर रूफिंग हुक्स, पाईप्स आणि ट्यूब्स मॅन्युफॅक्चर करते. RPEL च्या प्रोडक्ट्सला ऑटोमोटिव्ह, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, पॉवर प्लांट, ऑइल अँड गॅस, फार्मास्युटिकल्स, सॅनिटरी आणि प्लंबिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रोमेकॅनिक्स, आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, वाहतूक, स्वयंपाकघरातले उपकरणं, चिमणी या सेगमेंटमध्ये चांगली मागणी आहे. कंपनीचे गुजरातमध्ये 4 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून यापैकी 3 युनिट बडोदा आणि 1 युनिट अहमदाबादमध्ये आहे. कंपनीच्या प्रोडक्टला चांगली मागणी आहे हे माझ्या लक्षात आलं, पण कंपनीची ताकद काय आहे? चंपक, चांगला प्रश्न विचारलास तू. या संदर्भात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण नीट लक्ष देऊन ऐक. RPEL च्या व्यवसायाची ताकद समजून घेऊया. RPEL ही निवडक कंपन्यांपैकी एक आहे जी बॅकवर्ड इंटिग्रेशन मॉडेलवर काम करते. यामुळे कंपनीला तिच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यास मदत होते. बॅकवर्ड इंटिग्रेशनचा अर्थ असा आहे की RPEL चे 2 युनिट्स मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष केंद्रित करतात आणि 2 युनिट कच्च्या मालाचं रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करतात. यामुळे कंपनीला रॉ मटेरियलसाठी इतर वेंडर्सवर अवलंबून राहावं लागत नाही आणि कंपनीच्या खर्चात चांगली बचत होते. कंपनी आता SS वॉशर्स पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहे. यासाठी कंपनी आता सर्क्लिप्सचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करणार आहे. यामुळे कंपनीला त्यांच्या ग्राहकांची मागणी पूर्ण करता येईल. तसेच त्यामुळे कंपनीला इतर कंपन्यांबरोबर थेट स्पर्धा करता येईल. RPEL कडे 138 पेक्षा जास्त ग्राहक आहेत. कंपनी 31 देशांमध्ये एक्सपोर्ट करते आणि एक्सपोर्टमधून कंपनीला 60% पेक्षा जास्त उत्पन्न मिळतं. ऑर्डर बुक अभी कंपनी के पास है वो करीबन 600 करोड़ के ऊपर है. तो अनुमान है कि इस साल नंबर्स बहुत अच्छे आएंगे. करीबन 550-600 करोड़ की रेवेन्यू आएगी और कंपनी का मानना है कि कम से कम 35 से 38 करोड़ का प्रॉफिट आएगा. तो ऑलमोस्ट 30% का प्रॉफिट ग्रोथ इस साल आने की अपेक्षा है. सितंबर क्वार्टर भी काफी अच्छा आएगा. तो उस पॉइंट ऑफ व्यू से मुझे लग रहा है बहुत ही अट्रैक्टिव स्टॉक है. ऑटो कंपोनेंट के क्लासिफिकेशन के सेक्टर में से आता है और ऐसी कंपनीज में हमने देखा है कि वॉल्यूम ग्रोथ का बेनिफिट अगर इनको मिलता है तो ऑब्वियसली मार्जिन और प्रॉफिटिबिलिटी में अच्छा इजाफा होता है. तो उस पॉइंट ऑफ व्यू से इसमें एक अच्छा मौका बनता है. 98 रुपीज में IPO आया था, अभी भाव करीबन 111-112 चल रहा है. तो आपको अच्छे वैल्यूएशन पे एंट्री मिल रही है जो मुझे लग रहा है कि अच्छी खासी कमाई आपको दे सकता है. एक ही कंसर्न हो सकता है कि अगर स्टेनलेस स्टील की कीमतें बढ़ती है, रॉ मटेरियल प्राइसेस बढ़ते हैं, तो इनके लिए स्टेनलेस स्टील एक मेजर कंपोनेंट है और अगर कीमतें बहुत जल्दी छोटे समय में जाती है तो इमीडिएटली तो ये अपने जो रॉ मटेरियल की कीमतें वो पास थ्रू कर नहीं पाएंगे. मोटा मोटी ऐसा कोई बड़ा चुनौती नहीं है, बट हाँ, रॉ मटेरियल अगर बहुत ही ज्यादा बढ़ गया और उनको अगर प्राइस इंक्रीज नहीं मिला तो इनके लिए थोड़ी सी दिक्कत हो सकती है. देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर SS शीट्स आणि वॉशर्स बिझनेसमध्ये चांगलं ग्रोथ पोटेन्शियल आहे. SS शीट्ससाठी 2 सेक्टरमधून खूप जास्त डिमांड आहे. यापैकी पहिला सेक्टर म्हणजे ABC अर्थात आर्किटेक्चर, बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन आणि दुसरा सेक्टर आहे ART म्हणजेच ऑटोमोटिव्ह, रेल्वे आणि ट्रान्सपोर्टेशन. पण याचा फायदा करून घेण्यासाठी कंपनीने काय प्लॅनिंग केलं आहे? हो चंपक, आपण त्याबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेऊ आता. सध्या कंपनी त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवत आहे. नवीन युनिटमध्ये कॅपॅसिटी एक्सपान्शन आणि ग्राहकांना व्हॅल्यू ॲडिशन देण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. कंपनी 45 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह त्यांचं 5वं युनिट उभारणार आहे. नवीन युनिटमध्ये एप्रिल 2024 पासून मॅन्युफॅक्चरिंग चालू होईल अशी अपेक्षा आहे. यातून कंपनीला आर्थिक वर्षात 150 कोटींचं अधिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे कंपनीच्या व्यवसायात 30 ते 40% वाढ होऊ शकते. पण कंपनीच्या एकूण उत्पन्न आणि नफ्यामध्ये किती वाढ होईल? हो चंपक, आपण कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल माहिती बघूया आता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचं उत्पन्न अंदाजे 480 कोटी रुपये होतं आणि नफा 25 कोटी रुपये होता. प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीजच्या मते आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचं उत्पन्न 550 कोटी रुपये असेल.
तसेच कंपनीचं उत्पन्न आर्थिक वर्ष 2025 मध्ये 700 कोटी रुपयांपर्यंत आणि वित्तीय वर्ष 26 मध्ये 840 कोटी रुपयापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष 23-24 मध्ये कंपनीचा नफा 38 कोटी रुपये असेल, जो आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 50 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 25-26 मध्ये 68 कोटी रुपयापर्यंत वाढू शकतो. याचा अर्थ कंपनीचा EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7.85 रुपये अपेक्षित आहे, जो आर्थिक वर्ष 25 मध्ये 10.31 रुपये आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये 14 रुपयापर्यंत वाढू शकतो. या शेअरची तज्ज्ञांनी किती रुपयाचं टार्गेट दिलं आहे? चंपक हा शेअर सध्या 132 रुपयाला ट्रेड करतोय. प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार हा शेअर 2025च्या अपेक्षित EPS नुसार साधारण 11 आणि 2026च्या अपेक्षित EPS नुसार 8च्या फॉरवर्ड PE मल्टिपलला ट्रेड करतोय. म्हणजे कंपनीने उत्पन्नात आणि नफ्यामध्ये अपेक्षित असणारी वाढ दाखवली तर हा शेअर आकर्षक व्हॅल्युएशनला ट्रेड करतोय. PE व्यतिरिक्त कंपन्यांचं व्हॅल्युएशन करण्यासाठी EV to EBITDA मल्टिपलचा वापर केला जातो. FY 24 आणि 25 साठी प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार हा शेअर अनुक्रमे 12 आणि 9च्या EV to EBITDA मल्टिपलला ट्रेड करतोय. कंपनीचं बिझनेस मॉडेल, ग्रोथ पोटेन्शियल आणि प्रमोटरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता हा शेअर आकर्षक व्हॅल्युएशनला ट्रेड करतोय असं म्हणता येईल. असे फंडामेंटल्स असणारी कंपनी 14 किंवा 15च्या EV to EBITDA मल्टिपलला ट्रेड करू शकते. म्हणजेच या शेअरमध्ये वाढण्याची शक्यता आहे. देखिए, मुझे लग रहा है कि वैल्यूएशन की अगर हम बात करें तो जो ट्रिगर पॉइंट ईयर है वो FY 25 रहेगा. FY 24 में जैसे मैंने कहा कि करीबन 550-560 करोड़ का रेवेन्यू और उसके ऊपर 37-38 करोड़ का प्रॉफिट का हमारा एस्टिमेट है. तो उसका मतलब करीबन 49 करोड़ की इक्विटी पे 8-8.5 रुपया का अर्निंग आएगी. और अगले साल मैं इसलिए ट्रिगर पॉइंट बोल रहा हूँ क्योंकि ऑलरेडी कंपनी एक 40 करोड़ का एक्सपांशन इंप्लीमेंट कर रही है, जो नेक्स्ट अप्रैल 24 में कमीशन होगी. तो तभी हमारा अनुमान है कि कम से कम 700 करोड़ का रेवेन्यू FY 25 के लिए आएगा और करीबन 50 करोड़ का प्रॉफिट आएगा. तो उस हिसाब से करीबन 10 के PE पे ये स्टॉक अवेलेबल है. हमारा मानना है कि अगले 12 से 15 महीने की अगर हम बात करें तो करीबन 200-210 का एक कंफर्टेबल टारगेट पॉसिबल लग रहा है. तो यहाँ पे डेफिनेटली एक अच्छा रिस्क रिवॉर्ड बैठ सकता है. सितंबर के क्वार्टर आएंगे तो मुझे लग रहा है कि मार्केट्स को ज्यादा कॉन्फिडेंस आएगा, क्योंकि नंबर्स आने के बाद कमेंट्री आएगी, कंपनी कॉन्फ्रेंस कॉल करेगी, अपडेट देगी, तो उससे और थोड़ी विजिबिलिटी नंबर्स पे आ जाएगी. काय चंपक, कशी वाटली कंपनी तुला? खरेदी करणार आहेस का या कंपनीचे शेअर्स? हो, या महिन्याचा पगार झाला की या शेअरमध्ये गुंतवणूक करतो.